आम्ही विहाराचं जे धार्मिक आणि सामाजिक कार्य इथून करत आहोत, त्याच्यामुळे आमच्याकडे जेवढं फंड ज्या ज्या रूपाने येतो त्या रूपाने आम्ही या लायब्ररीचं संचालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहोत. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ह्या माध्यमातून आपण कसं बेनिफिट देऊ शकतो आणि त्यांना कसं प्रोत्साहित करू शकतो, याच्या मागचा तो हेतू होता. विद्यार्थी म्हणून तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत त्यांना आणि वारंवार हा प्रयत्न राहिला पाहिजे की ते जर त्या लेवलवर गेलेले आहेत तर आपण त्या लेवलपर्यंत कसं जाऊ शकतो आणि तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. बाबा साहब की जयंती तो सब बड़े जोरों से मनाते हैं, बट जब बुद्ध जयंती मनाने की बात आती है तो हमारा जो उत्साह है वो आधा हो जाता है. कितने तो भी कजिन्स है यहाँ पे जो सब यहाँ से पास होके अभी टॉप पोजीशंस में, एकदम ही टॉप पोजीशंस में कंट्री के. दैट्स व्हाई बहुत जरूरी है कि एजुकेशन हैज टू बी द बेस ऑफ एवरीथिंग वी डू. लाइब्रेरी अगर बन जाती है तो वहाँ पे अपने सारे स्टूडेंट्स बैठ के पढ़ सकते हैं. ये हमारा मेन उद्देश्य है. बाबासाहेबांनी एवढं मोठं केलं. जस्ट इमेजिन 70-75 इयर्स बिफोर, 75 साल पहले हमारे में से काफ़ी लोगों के पेरेंट्स आज भी होंगे. उनसे पूछ सकते हो कि उस वक्त समाजाची हालत काय होती. अ डिफरेंस, सटल नॉट सटल बट इट्स अ वेरी विजिबल डिफरेंस विच हैज बीन क्रिएटेड. तो ये हमको रखना है. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. इमं साधु साधु साधुति सवनेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुव्यक्तितं गत्वा अपमादेन शीलं सम्पादेथ. आं भन्ते साधु
साधु साधु हे आद्य कुल भूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा. थोडंसं वेळ झालं तरीही आपली संस्कृती न सोडता त्रिसरण पंचशील ग्रहण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आपण हा कार्यक्रम उशिरा होत आहे, त्यामुळे मी आलेले पाहुण्यांशी क्षमा मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपण सर्वांच्या पाहुण्यांसोबत परिचय असावा आणि काय कसं घडलेलं आहे आणि हा आजचा सोहळा कार्यक्रम कसा का आपल्यासमोर उभा राहिलेला आहे याबद्दल मी एका मिनिटामध्ये आपल्यासमोर थोडक्यात प्रस्तावनामधून बोलू इच्छितो. आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय याचं जे नूतनीकरण सोहळा कार्यक्रम आज आपण इथं पाहत आहात, हे निश्चितच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. पण ही गोष्ट घडली कशी, तर मलाही याचा प्रथम अनुभव मी या विहारामध्ये धम्म कार्य करताना अनुभवत आहे. धम्माच्या मार्गावर चालताना एका शब्दाने केवढा मोठा उपक्रम कोणीतरी आपले धम्म बांधव करू शकतात याचा अनुभव मलाही प्रथम आलेला आहे आणि निश्चितच तो अनुभव मी आपल्या पुढं मांडत आहे. 14 एप्रिल 2024 साली याच वर्षी आपल्या कपिलवस्तू बुधवारमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होऊ लागली, त्या जयंतीमध्ये आमचे धम्मदूत मित्र आयुष्यमान स्वप्नील गजबीजी आपल्या विहारला भेट द्यायला आले. याच्या आधी पण बरेचसे कार्यक्रमाला गजबे सरांनी भेट दिली आणि त्यांचं मन या विहाराकडं लागलेलं होतं. ते पाहत होते की इथं कसले कसले कार्यक्रम होत आहेत. त्यांच्या लक्षात आलं की इथं कपिलवस्तू बुधवारतर्फे एक मुलांच्यासाठी वाचनालयाची व्यवस्था केली गेली आहे. तर त्यांनी मला भेट केली आणि विचारलं का हा वाचनालय कसा का सुरू आहे. मी त्यांना थोडक्यात माहिती दिली की कपिलवस्तू बुधवारतर्फे आम्ही धार्मिक सामाजिक शैक्षणिक ह्या सर्व कार्यकर्ता लक्ष देताना वाचनालयाची सुरुवात केली. आज याला 9 वर्ष झाले आणि जवळपास ज्या परिस्थितीमध्ये वाचनालय सुरुवात केलं अशामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेत जवळपास 30 ते 32 विद्यार्थी यांनी इथून शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी प्राप्त केली. सर बोलले का मला तुमची लायब्ररी पाहायची आहे आणि वरती मी सरांना झटपट लायब्ररी दाखवला. त्या गर्दीमध्येच एकटा घेऊन गेलो. सरांनी ते लायब्ररी पाहिली. सरांनी म्हटलं तुमची बसण्याची व्यवस्था तुम्ही केली हे खूप छान आहे, पण इथली जी व्यवस्था आहे हे विद्यार्थीला पोषक नाही आहे. इथं उजेड नाही आहे, इथं भिंतीला पेंट नाही आहे, इथं कूलर तुम्ही आतमध्ये ठेवलेला आहे जेणेकरून हवा बरोबर येत नाही. इथं विद्यार्थी कसे अभ्यास करत असतील. मी सरांना म्हटलं की सर आम्ही विहाराचं जे धार्मिक आणि सामाजिक कार्य इथून करत आहोत, त्याच्यामुळे आमच्याकडे जेवढं फंड ज्याप्रमाणे ज्या रूपाने येतो त्या रूपाने आम्ही या लायब्ररीचं संचालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहोत. सरांच्या मनात जी गोष्ट रुजली त्यांनी मला म्हटलं का आपण लायब्ररीला चांगला करण्याचा प्रयत्न करू. तो एक तर शब्द आणि तो शब्दाचं पालन सरांनी अक्षरशः केला आणि आज आपल्यासमोर हा दिवस उगवला का त्यांनी आपलं जे संघ आहे, जे संस्था आहे मेहता ग्लोबल फाउंडेशन मुंबई, इथून जे सर संपूर्ण भारतामध्ये समाजहिताचे कार्य शिक्षणासाठी करत आहे आणि लोकांच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये रुजून धार्मिक कार्यक्रम करत आहेत, याच्यामधून सरांनी ती गोष्ट समोर नेऊन ही सगळी गोष्ट समोर आणली आणि हा आजचा दिवस आपला समोर आला. सुनील गजबी आहे. तसा मी इथेच राहतो, दीक्षित नगरला माझं राहणं आहे. तसे सगळेच जितकेही कार्यक्रम आपण विहारात घेता त्या सगळ्याच कार्यक्रमात आम्ही उपस्थित राहायचा प्रयत्न करतो माझे परिवारासकट. तसंच आज आपण इथे जमलेलो आहे, जसं भगत सरांनी सांगितलं की मागच्या ह्या 14 एप्रिलला आम्ही इथे आलो आणि तिथे भगत सरांनी ही लायब्ररी दाखवली. तेव्हा डोंगरे सर आणि मेश्राम सर मुंबईला
खूप साऱ्या एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप साऱ्या कार्य करत आहेत आणि त्याची जाणीव मला होती. कुठेतरी माझ्या नॉलेजमध्ये आलं होतं की ते तिथे मुंबईला लायब्ररी वगैरे पण त्यांनी बनवून दिलेली आहे. तर त्या अनुषंगाने मी डोंगरे सरांना अप्रोच केला होता की सर अशी एक लायब्ररी आम्हाला इथे कपिलनगर बुद्धविहारालाही हवी आहे. आणि त्या अनुषंगाने सर जेव्हा नागपूरला आले त्यांनी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर जी वस्तुस्थिती होती ती पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण ह्या लायब्ररीला फंड करू. त्याच्यानंतर निखिल सरांसोबत ते बोलले आणि लगेचच त्यांनी मागे आपण जो कार्यक्रम घेतला होता तुम्हाला आठवत असेल, खूप सारे लोक इथे त्यावेळेस उपस्थित होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे होतं त्याच्यात की त्यावेळेस शेंडे सर आले होते जे रिजनल डायरेक्टर होते RBIचे. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्त्वाचा एक जो हे होता की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ह्या माध्यमातून आपण कसं बेनिफिट देऊ शकतो आणि त्यांना कसं प्रोत्साहित करू शकतो याच्या मागचा हा तो हेतू होता. डोंगरे सरांनी लगेच आणि निखिल सरांनी बोलून ती फंडिंग केली. मागच्या जवळपास एक 20 ते 25 दिवसात आम्ही हे सगळं काम करून ही लायब्ररी कंप्लीट केली. आणि भगत सरांनी आणि इथे असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केलेली आहे. आज तसं थोडंसं पावसामुळे थोडासा उशीर झालेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आणि मी वारंवार भगत सरांनी आणि सगळ्या विद्यार्थ्यांनाही हे सांगत आलो की निखिल सरांसारखा व्यक्ती जर एका दिवसासाठी गुजरातवरून तुमच्यासाठी येतो आहे तर तुम्ही पण ते समजून घ्या. एक GST कमिशनर आहेत ते. मागच्या वेळेस पण शेंडे सर आले होते, त्यावेळेसही माझा हा आग्रह सगळ्यांना होता की विद्यार्थी म्हणून तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत त्यांना. आणि वारंवार हा प्रयत्न राहिला पाहिजे की ते जर त्या लेवलवर गेलेले आहेत तर आपण त्या लेवलपर्यंत कसं जाऊ शकतो. आणि तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे लायब्ररी आपण हे करतोय हा एक मुद्दा आहेच, पण जर आम्ही जसं डोंगरे सरांनी पाहिलं, मी पण पाहिलं की 30 ते 40 विद्यार्थी त्यावेळेस बसून अभ्यास करत होते. भयंकर ह्युमिडिटी होती, सगळे खूप घाम येत होता, सगळे घाम पुसूनही त्या अभ्यासाला बसले होते. हे महत्त्वाचं आणि ते डेडिकेशन पाहूनच डोंगरे सरांनी लगेच म्हटलं की नाही आपण हे करून घेऊ. तर आजच्या कार्यक्रमाला निखिल सरही आलेले आहेत, मेश्राम सर. माझी ही विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना की त्या विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न त्यांच्यासमोर विचारावे. हे महत्त्वाचं आहे. इनॉग्रेशन हे महत्त्वाचं आहेच, इनॉग्रेशन आपण करूच, पण जर एवढा मोठा व्यक्ती आपल्यापर्यंत आलेला आहे तर त्यांना तुम्ही जे काही प्रश्न विचाराल त्या प्रश्नामुळे जर तुम्ही तुमच्या भविष्यात काही निर्माण करू शकलात ते महत्त्वाचं होईल. आणि थोडक्यात म्हटलं तर तन्वी फुलझलेला बोलवलेले ती माझी भाची आहे. तिने आपल्या करिअरमध्ये जे काही केलेलं आहे ती थोडक्यात सांगेल. आणि तिला बोलवायचं एक महत्त्वाचं कारण हे होतं की त्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन भेटलं पाहिजे की काय करू शकतो आपण. 2 मुलांना आम्ही बोलवलं होतं पण बहुतेक पावसामुळे ते आलेले नाही आहेत. तर मी आता विनंती करतो डोंगरे सरांना की त्यांनी एक थोडक्यात मेट्टा ग्लोबल फाउंडेशन काय आहे, ती कशी कार्य करते त्याच्याबद्दल सांगावं. ग्लोबल मेटा फाउंडेशन ये जो ऑर्गेनाइजेशन है इसका ऑफिस घाटकोपर मुंबई में है और ये किस तरह के काम अभी तक कर चुकी है मैं वो बताना चाहूँगा और अभी क्या काम कर रही है वो उसका थोड़ी सी जानकारी मैं देना चाहूँगा. सबसे बड़ा कार्यक्रम जो अभी उन्होंने ऑर्गेनाइज किया था वो उन्होंने चैलेंज लिया था कि सबसे बड़ी बाबा साहेब की जयंती वो जाम्बोरी मैदान में मनाएंगे और उसमें 25,000 लोगों को हमने ऑर्गेनाइज करके बुलाया और बहुत सक्सेसफुल प्रोग्राम, ये सारे वर्ल्ड में टेलीकास्ट होने वाला प्रोग्राम था. तो ये हमारा पहला सक्सेसफुल था और जो हम लगातार 3 साल से कर रहे हैं. उसके बाद सब लोगों का ये कहना था कि बाबा साहब की जयंती तो सब बड़े जोरों से मनाते हैं, बट जब बुद्ध जयंती मनाने की बात आती है तो हमारा जो उत्साह है वो आधा हो जाता है.
तो इसलिए हमने ये चैलेंज अब सेकंड टाइम घाटकोपर में लिया और सबसे बड़ी बुद्ध जयंती हमने ऑर्गेनाइज की, जो जस्ट 2 महीने पहले कंप्लीट हुई है। तो ये 2 प्रोग्राम हमने किए। उसके साथ हम जो करते हैं वो पूरा स्टूडेंट एजुकेशन प्रोग्राम्स होते हैं। ये जस्ट एक सेलिब्रेशन प्रोग्राम होता है जिसमें सारे लोग इकट्ठे होते हैं, बट इसका एक ही उद्देश्य होता है कि हमारे स्टूडेंट्स को एडुकेट किया जाए, ठीक है। उसके बाद हम बात करें तो अभी हम लोग ये ऑर्गेनाइजेशन के तहत 10 विहार में लाइब्रेरी ओपन कर चुके हैं। और मुझे बताते हुए बहुत अच्छा लगेगा कि ये 10वां विहार है। जस्ट 45 डेज पहले हमारी जब मुलाकात हुई थी ऊपर, और स्टूडेंट्स की हमने जब प्रॉब्लम्स हमको पता चला, हमने सोचा कि हमारा मॉडल अभी एक ऑलमोस्ट फिक्स है। कहाँ से लाइब्रेरी बनेगी, कहाँ से फर्नीचर बनेगा, सब फिक्स होके रेडी पड़ा है। दैट्स द रीज़न कि 45 डेज के अंदर ये लाइब्रेरी बन के तैयार है और अभी उद्घाटन होने वाला है। ये हमारी खुद की जिम्मेदारी है। हम सब यहाँ से इंदौरा से निकले हुए लोग हैं और अब बहुत बड़े सक्सेसफुल पोजीशन पे पहुँचे हैं, तो हम पे बैक टू द सोसाइटी के तहत ये चाहेंगे कि अब आगे से हमारा पूरा जीवन इसके लिए ही समर्पित करें। मेरी सिस्टर वहाँ पे है जो खुद यहाँ से इंदौरा से निकली है, मेरी वाइफ है, मेरे कितने तो भी कजिन्स है यहाँ पे जो सब यहाँ से पास होके अभी टॉप पोजीशंस में, एकदम ही टॉप पोजीशंस में कंट्री के। दैट्स वाई बहुत बहुत ज़रूरी है कि एडुकेशन हैज़ टू बी द बेस ऑफ एवरीथिंग वी डू। बाकी सब जो प्रोग्राम हम ऑर्गेनाइज करते हैं वो लोगों को इकट्ठा करने के लिए करते हैं, बट सारा काम हमने एज्युकेशन में ही करना है। आपलं जे विहार आहेत, खूप विहार आहेत, कधी कधी छोट्या मोहल्ल्यांमध्ये 2-2 विहार आहेत, कुठे काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे 2-2 विहार झाला। तो तेवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर हा असा विशेष काही कामाचा राहत नाही। आणि खूप सारे विहार जे म्हणजे चांगल्या तऱ्हेने ज्या ठिकाणी काम होत आहे वो मेन है लेडीज के वजह से। म्हणजे महिला तिथे येतात, वंदना घेतात, म्हणजे ते उपोषित आहे किंवा आता वर्षावासा आहे, 14 एप्रिल आहे, बुद्ध जयंती आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, हे मेन म्हणजे विहारांमध्ये जे कार्यक्रम होतात ते महिलांमुळे होतात। अँड रेस्ट ऑफ द टाइम्स द इन्फ्रास्ट्रक्चर इज ऑफ नॉट मच यूज। बऱ्याचशा ठिकाणी काही लोक तिथे कॅरम खेळायचे, तो मेरा कहना था कि कैरम नहीं खेलने देना, तुम्हें बुद्धिबळ खेळू द्या, चेस खेलने दो, एटलीस्ट इट विल बी सम सॉर्ट ऑफ कंस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी देयर। मग दुसरं काय करायचं तर घरी या साईडला तो खूप जास्त प्रॉब्लेम नहीं है, घरी आपल्याकडे स्पेस असतो अभ्यास करायचा। लेकिन बॉम्बे में जैसे क्या होता है, स्लम्स है, वहाँ पे छोटी सी रूम रहती है, वहीं पे खाना रहता है, वहीं पे टीवी रहता है, वहीं पे सोना रहता है, वहाँ पे पढ़ना रहता है, देन इट बिकम्स डिफिकल्ट टू स्टडी। तो वहाँ पे हम लोग जो कोशिश किए हैं, जो लाइब्रेरीज बनी है वो मेन यानी स्लम साइड में बनी है, पर चलो यहाँ पे वैसा नहीं है, बट व्हाट इज द यूज। इथे मोठं एक वाचनालय है, उसका नाम क्या, राम मनोहर लोहिया वाचनालय, यहाँ पे जो लाइब्रेरी राम मनोहर लोहिया वाचनालय, वो लाइब्रेरी के तो अपने समाज के ऊपर बहुत एहसान है, क्योंकि मैंने बहुत सारे प्रोफेशनल्स वहाँ से निकलते हुए देखे, या फिर बहुत सारे ऑफिसर्स वहां से बनते हुए देखे। तो ऐसा क्यों होता है, तो ती जी म्हणजे त्यावेळेसची जी कल्पना असते आपल्या अभ्यासाची, या जिस वक्त पे हम पढ़ाई करते हैं, इफ यू सी समवन एल्स स्टडिंग, समवन एल्स रीडिंग अ बुक, देन वी डिस्कस, और वो और ज्यादा अच्छे से होता है। लाइब्रेरी अगर बन जाती है तो वहां पे अपने सारे स्टूडेंट्स बैठ के पढ़ सकते हैं, ये हमारा मेन उद्देश्य है। आणि याच्यामध्ये आम्ही आमच्या परीने थोड़ा थोड़ा प्रयत्न करतो। मुझे यहाँ पे द लाइब्रेरी इज हियर इटसेल्फ, लाइब्रेरी इज दैट, ओके। एक छोटा सा एक्सपेरिमेंट किया है वर्ली में। जैसे ये विहार है तो उसको पार्टीशन किया गया और आधे पार्टीशन में लाइब्रेरी बनाई गई, वो तो एक हो गया। दूसरा कांदीवली में जो विहार है
उसमें वो जगह नहीं थी, तो ये अगर विहार है तो वहीं पे साइड में बेंचेस लगा के, शेल्फ्स लगा के और लाइट्स लगा के वहीं पे लाइब्रेरी बनाई गई, ताकि वो इन्फ्रास्ट्रक्चर का यूज होता रहे. ज्यावेळेस वंदना घ्यायची आहे, एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यावेळेस ते विद्यार्थी तिथे अभ्यास करत नाही, पर बाकी समय में वो इंफ्रास्ट्रक्चर का यूज पढ़ने के लिए हो रहा है. एंड सी दिस इज सेकंड जनरेशन. म्हणजे पहिले जनरेशन आमचे आई वडील वगैरे होते, बरेचसे जण एकदम साध्या परिस्थितीमध्ये होते. सेकंड जनरेशन में हम लोग आए, हम लोग पढ़ के बाबासाहेबांच्या कृपेमुळे आलो. म्हणजे त्यांनी जे काही प्रोविजन करून ठेवलं आहे आपल्यासाठी त्याच्यामुळे आलो. आता हमारा ये फर्ज बनता है कि हम सोसाइटी को वापस करें कुछ. सो सोसाइटी को कैसे वापस करें? तो देन यू हैव टू डेवलप योरसेल्फ. तुमको बहुत पढ़ना पड़ेगा. एक छोटा सा एग्जांपल देता हूं मैं, अगर आप लोगों को पता होगा तो. एक बुक है अप अगेंस्ट स्लेवरी, दैट हैज बीन रिटन बाय बुकर टी वॉशिंगटन. तो बुकर टी वॉशिंगटन वॉज अ ब्लैक, और उन्होंने ब्लैक्स को पढ़ने का इंपॉर्टेंस सिखाया. तो ही वांटेड अ जॉब ऑफ अ जैनिटर. जैनिटर यानी साफ सफाई कर्मचारी का. तो स्कूल में जाता है, वहां की हेडमिस्ट्रेस बोलती है कि जैसे ये रूम है इसकी साफ सफाई करो, और ये साफ सफाई होने के बाद में मैं डिसाइड करूंगी कि तुमको ये जॉब मिलेगा कि नहीं. तो वो बुकर टी वॉशिंगटन राइट्स कि मैं पहले वो पूरे रूम को 3 बार झाड़ू करता हूँ, फिर एक कपड़ा लेता हूँ और जो बेंच रहता है उसके नीचे से भी पोंछता हूँ, चेयर्स रहता है उसको नीचे से भी पोंछता हूँ. दिस थिंग्स आई डू फॉर 4 or 5 times. एंड देन ही गोज टू द हेडमिस्ट्रेस. हेडमिस्ट्रेस को बोलता है कि मैडम नाउ आई हैव क्लीन द रूम, यू कैन गो एंड चेक. हेडमिस्ट्रेस जो रहती है वो बहुत खड़ूस रहती है, शी नोस कि डर्ट कहाँ पे मिलेगा. तो वो जैसे टेबल के नीचे में उंगली लगा के देखती है, खिड़की के पैनल पे उंगली लगा के देखती है, एकदम कॉर्नर में उंगली लगा के देखती है, वहां पे उसको शी डजंट गेट एनी डर्ट. फिर उसको नौकरी मिलती है. ये क्यों बता रहा हूं मैं आपको कि द टाइप ऑफ एफर्ट्स ही हैड पुट इनटू फॉर गेटिंग द जॉब ऑफ अ जैनिटर. नाउ यू हैव टू पुट सो मच ऑफ एफर्ट्स इन योर स्टडीज. जैसे संदीप ने IIM से किया है, जब when he was going for CAT, I know how much pains he has taken because that is not an easy exam. उसके कई तरीके यानी मल्टीप्लिकेशन से लेके तुम्हारी वोकेबलरी से लेके पढ़ना कैसे है, कॉम्प्रहेंशन रहता है, उसके क्वेश्चन आंसर्स कैसे जवाब देने हैं. एक पहले तुम एक वर्ड पढ़ते हो, देन प्रैक्टिस ऑफ रीडिंग 2 words, देन प्रैक्टिस ऑफ रीडिंग 3 words, देन द एंटायर सेंटेंस. यानी एक सेंटेंस पढ़ा, दूसरा सेंटेंस पढ़ा, तीसरा सेंटेंस पढ़ा. एम आई राइट? समथिंग लाइक दिस. तो इस तरीके से जो प्रिपरेशन रहता है वो स्पेशलाइज्ड प्रिपरेशन आपको जो भी आप बनना चाहते हो उसके लिए करना है. इफ यू वांट टू बिकम अ डॉक्टर यू हैव टू प्रिपेयर फॉर नीट एग्जामिनेशन. डोंट थिंक ऑफ द स्कैंडल विच इज गोइंग ऑन. छोड़ दो, अपने हाथ में जो है वो करो. यू वांट टू गो फॉर सिविल सर्विसेज यू हैव टू प्रिपेयर दैट. यू हैव टू गो फॉर कुछ. कोई लोग अगर अच्छा एडवोकेट बनना चाहते हैं, क्लैट में जाना चाहते हैं, कोई मीडिया में जाना चाहता है, कहीं जाना चाहते हैं, the opportunities are available in plenty. You have to search for the opportunities और तुमको वो हिसाब से पढ़ाई करना है. You have to put your heart and brain into it. एक त्याचा पुढे जाऊन एक छोटासा एक्झाम्पल मी सांगतो की बाबासाहेबांनी औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना 2 गोष्टी सांगितल्या होत्या की गिवन अ चान्स यू हॅव टू प्रूव्ह दॅट यू आर नोवेअर लेस देन एनीवन इन द वर्ल्ड. त्यावेळेस चांस मिळत नव्हते, शिक्षणाचे द्वारा खूप कमी होते, पढ़ाई करने के रास्ते भी कम थे और जो भी चीज़ें थी वो कम थी. तो उन्होंने जो मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज या सगळ्या इंस्टीट्यूशंस काढल्या तो अपने बच्चों को पढ़ाई करने के मौके मिले. दैट टाइम ही सेड दैट यू हैव टू प्रूव आफ्टर यू बिकम समथिंग यू हैव टू गिव अ हेल्पिंग हैंड टू योर ब्रेथरन. आज आप कुछ बन जाते हो तो आपको आपके आने वाले पीढ़ियों को हेल्प करना है. मीन्स आई एम वेरी हैप्पी कि संदीप ने ये खोजा और यहाँ पे आप लोगों के लिए लाइब्रेरी बनाने का कंसेप्ट किया. हमसे जो जमता है वो हम करते और करते ही रहेंगे. बाबासाहेबांनी एवढं मोठं केलं. जस्ट इमेजिन 70-75 ईयर्स बिफोर, 75 साल पहले, हमारे में से काफ़ी लोगों के पेरेंट्स आज भी होंगे, उनसे पूछ सकते हो कि उस वक्त समाजाची हालत काय होती. अ डिफरेंस
subtle, not subtle, but it's a very visible difference which has been created. तो ये हमको रखना है, और जिस फील्ड में भी आप जाओगे वो फील्ड में आपको पूरे एफर्ट्स लगाने। रिमेंबर वन थिंग कि अपने ऊपर में कोई गॉडफादर नहीं है, जो कुछ भी है वो अपना खुद का काम है। एंड देन देयर आर ऑलवेज फोर्सेस which will try to demean you, which will simply try to disillusion you or discourage you. That time you don't have to break down, you have to fight your way out. मैं नॉर्मली भाषण देने के बाद में भाषण थोड़ा सा कम ही देता हूँ ऐसे वक्त पे, एंड आई ट्राई टू इंटरेक्ट विद स्टूडेंट्स। तो मैं चाहता हूँ स्टूडेंट्स है यहाँ पे, लड़कियाँ काफ़ी है, आई एम हैप्पी। लड़के कम दिख रहे हैं, स्टूडेंट्स हो सकता है हो गए, बट आई एम नॉट एबल टू सी। तो तुम्हारे जो सवाल होंगे इट मे बी रिलेटेड टू एनीथिंग, आर्मी हो, नेवी हो, या सिविल सर्विसेज हो, प्रोफेशनल कोर्सेस हो, मीडिया वाला हो, मेट्रो वाला हो, आने वाली जॉब अपॉर्चुनिटीज हो, यू कैन आस्क। अनलेस एंड अनटिल यू आस्क यू विल नॉट बी एबल टू लर्न। या एनीवन फ्रॉम द गर्ल साइड? कि मेरे एसएससी के सारे क्लियर होते हैं, बैंक के भी होते हैं, रेगुलेटरी एग्जाम्स भी होते हैं। अभी तक मैंने So what do you want to clear? You want to clear civil services? नो आई एम प्रिपेयरिंग फॉर बैंकिंग एग्जाम्स। Banking exams? यस। Okay. ठीक. I will try to answer your question. I don't know how much I will be able to satisfy you. See, मी बुकर टी वॉशिंग्टनचं एक्झाम्पल दिलं, ठीक आहे. What he does, he puts entire efforts whatever he can. Now, let me ask you, how many students or how many people throughout India are appearing for that exam in which you are appearing? Lakhs. Okay. And how many posts are there? 300, 400, 500. So, the probability of you getting selected is in some percentage, बहुत कम percentage में रहता है. तो doubt मत करो, keep some sort of plan B ready with you. अपने आप पे डाउट मत करो, पुट द बेस्ट दैट यू कैन, जितना हो सकता है उतना अपने इससे डालो, डाउट मत करो, अदरवाइज डिप्रेशन में जाओगे. ये सोच लो कि तुम करोगे, डजंट मैटर. मैं तुमको एक सवाल, एक ये चीज बताता हूँ. मैं सिविल सर्विसेज के इंटरव्यू में गया था, उस वक्त पे वो मैनुअल होता था, जो फॉर्म भरा जाता था वो हाथ से भरा जाता था. तो उसमें 24-25 सर्विसेज जो रहती थी, द चेयरमैन ऑफ द कमिटी, उसने वो मेरा फॉर्म वहाँ पे था, उसने ऐसे उठाया, उसने देखा कि हाउ मेनी टाइम्स हैव यू अपीयर्ड एंड ऑल दिस थिंग्स. तो उसने बोला कि ये जो लास्ट की सर्विस भी अगर तुमको नहीं मिलती है तो डोंट यू थिंक यू वुड हैव वेस्टेड सो मेनी इयर्स ऑफ योर लाइफ प्रिपेयरिंग फॉर दिस एग्जामिनेशन. अब इस सवाल का कोई जवाब एग्जैक्ट नहीं रहे, बट व्हाट आई आंसर्ड, बोला नो सर, इवन इफ आई डोंट गेट, already in the preparation of this examination my horizons have been widened, my personality has been shaped, and I have come to know about so many things which will help me in my future life. ये सोचो कि तुम्हारा कुछ ना कुछ हो जाएगा. अगर नहीं भी होता है बेटा, डोंट वरी, this preparation, this knowledge will definitely help you at some point of time in your life. You never know what type of opportunities will be coming for you. So go on preparing, put your heart and brain into it and try to jump here. तुम बैंकिंग की एग्जाम पीओ के लिए कर रहे हो, तो यू थिंक ऑफ गोइंग इनटू आईएमएफ, यू थिंक ऑफ गोइंग इनटू वर्ल्ड बैंक, यू थिंक ऑफ गोइंग इनटू सम वेरी बिग इंस्टीट्यूशंस, फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस, थिंक, एंड यू थिंक आई एम गोइंग टू सक्सीड, आई एम गोइंग टू सक्सीड. बुद्धा हैज सेड यू बिकम व्हाट यू थिंक, और बुद्धा से बड़ा कुछ नहीं है. ओके, सो मोटिवेट योरसेल्फ. मैं एक बस छोटा सा करके एक तुम्हारे सवाल का जवाब कर. मैं भी कई बार जैसे डिप्रेशन में जाता था, तो व्हाट आई यूज्ड टू डू, इसको अंधश्रद्धा बोलो या कुछ भी करो, मैं बाबासाहेबांचा फोटो समोर ठेवायचा, उसके सामने में मोमबत्ती जलाता था. तो यू कीप सम आइडियल इन फ्रंट ऑफ यू, माँ को रखो, बाप को रखो, बाबा साहब को रखो, बुद्धा को रखो, एनीवन, कीप सम सॉर्ट ऑफ मोटिवेशन इन फ्रंट ऑफ यू एंड गो ऑन प्रिपेयरिंग. ओके, थैंक यू. सर गुड इवनिंग, मेरा नाम अजय तिवारी है. मेरा क्वेश्चन है सर कि जैसे एग्ज़ाम प्रेशर कैसे हैंडल करें, एग्ज़ाम प्रेशर. कौन सी एग्जाम है तुम्हारी? जैसे सीजीएल की तैयारी करते हैं सर, मॉक वगैरह देते रहते हैं, सब कुछ अच्छा जाता है, लेकिन एग्ज़ाम में जाने के बाद एक्यूरेसी भी कम हो जाती है और नर्वसनेस आ जाता है. कुछ नहीं, पढ़ो, कोई नर्वसनेस नहीं आएगा, सोचो. बट द थिंग इज, एग्जाम की एंग्जाइटी तो हर किसी में आती ही है.
मैं एक बार प्री दे रहा था, प्रिपरेशन अच्छा हो गया था, सब कुछ था एंड आई वॉज कॉन्फिडेंट, लेकिन मुझे रात भर नींद ही नहीं आई, नींद आई ही नहीं प्री। और उस समय में प्री पहला पेपर 2 घंटे का होता था, बीच में गैप रहती थी, बाद में फिर 2 घंटे का होता था, तो इट यूज टू बी वेरी टैक्सिंग। एंग्जाइटी आती ही है, प्रेशर से कोप कैसे करना ये कोई तुमको उस तरीके से जवाब नहीं दे पाएगा। देर आर सर्टन साइकोलॉजिस्ट, देर आर सर्टन मोटिवेटर्स हु विल गाइड यू, बट एवरीथिंग इज अप टू यू। पढ़ो। बहुत बार ये होता है कि हमारा प्रिपरेशन जब थोड़ा सा कम रहता है तो एंग्जाइटी ज्यादा बढ़ती है। ये सोचो तुमको ज्यादा पढ़ना है। और ये सक्सेसफुल लोग हैं, इनमें से अगर कोई कुछ बोलना चाहेगा इसके ऊपर से तो। निश्चय कामले है, मैं भानखेड़ा में रहता हूँ और अभी मैं फ़िलहाल एज अ 4th इंजीनियर मर्चेंट नेवी में जॉब करता हूँ और मेरी कंपनी का नाम है द शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया। जैसे आपका क्वेश्चन था आपका है प्रेशर कैसे हैंडल करना। प्रेशर बहुत रहता है, तो जैसे मेरा कॉम्पिटिटिव में नहीं आता है, बट मैं आप लोगों का समझ सकता हूँ कि कितना प्रेशर आप लोग हैंडल करते हैं। सेम हमारा भी वैसा ही था कि एक बार कैडेटशिप का ट्रेनिंग करने के बाद हमें एज एन ऑफिसर के लिए एग्ज़ाम के लिए प्रिपेयर करना पड़ता है। बहुत हार्ड होता है, बहुत टफ होता है। तो ऐसा नहीं कि एक दिन में हो जाता है वो, बट आपकी थिंकिंग आपको वैसा रखना पड़ेगा कि पॉजिटिव थिंकिंग हमेशा। मैं अपने आप को नींद में भी वो यूनिफॉर्म में, वाइट यूनिफॉर्म में इमेजिन करता था सोते जागते। तो वो आपको वो माइंडसेट वैसा रखना पड़ेगा कि नहीं, आपको जाना है, वहीं पर जाना है। 10 बार 12 बार 15 बार आपको दिमाग में वही रखना चाहिए कि नहीं, हम अल्टीमेट एम हमारा गोल वही है करके। ये सब बातें बोलने के लिए बड़ी आसान है, बट करने के लिए बहुत मुश्किल है। मैं जानता हूँ आपको ऐसा लग रहा है कि ये सब बड़ी बड़ी बातें कर रहा है, बट ऐसा नहीं है। आप खुद से जब ये करेंगे, एक्सपीरियंस करेंगे कि कैसे आपको वहाँ तक पहुँचना है, और आप एक बार अगर आपने अपना माइंडसेट बनाया कि नहीं मुझे वहीं पर जाना है, तो अपने आप रास्ते खुलते जाते हैं और आप खुद को जैसा देखते हो वैसा ही आप दूसरे भी आपको देखते हैं। आपको ये माइंडसेट रखना पड़ना बहुत ज़रूरी है कि आप खुद को कैसा देखना चाहते हो। अपने फैमिली का अपलिफ्टमेंट करना, अपने सोसाइटी का अपलिफ्टमेंट करना, ये सब हमारी खुद की जिम्मेदारी होती है। तो ये बहुत बड़ी चीज़ होती है कि आपको कैसे मतलब आगे जाना है अपने एम को पकड़कर। तो प्रेशर तो है, बहुत है प्रेशर, तो आपको पॉजिटिविटी रखनी चाहिए, तब जाके आप थोड़ा मतलब मेंटेन कर पाएंगे आगे। भानखेडा माहिती आहे आपल्याला सगळ्याला, कित्येक लोक भानखेड्यातून निघालेले आहेत, कित्येक लोक भानखेड्यातून निघालेले आहेत, ठीक आहे। भानखेड्यामध्ये किती मोठे घर आहे सगळ्यांना माहिती आहे, ठीक। 10 बाय 10च्या कमऱ्यामधून निघालेले लोक आहेत, ठीक आहे। म्हणजे खूपच हलाखीच्या परिस्थितीतून निघालेलं आहे। आणि आम्ही एक प्लॅन बनवलं होतं बेसिकली। निश्चय मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे, ठीक आहे। तृष्णा हिने 12th करून मर्चंट नेव्ही जॉईन केलेलं होतं। मर्चंट नेव्हीमध्ये आजच्या डेटमध्ये निश्चय इज 2nd ऑफिस 3rd ऑफिस 4th इंजिनियर, अँड ही इज अर्निंग मोर देन 1 lakh. He is at the age of 32 and she is 25. She is also earning more than 1.5 lakh per month. पण त्याच्या मागे काय होतं ना की 6 वर्षाचा आम्ही एक प्रोग्राम बनवलेला होता, म्हणजे असं अचानक नाही झालेलं आहे। याच्या मागे आम्ही एक स्ट्रॅटेजी बनवली होती। याच्यामध्ये हे एक टीम वर्क आहे बेसिकली, म्हणजे असं नाही की फक्त याचंच त्याच्यामध्ये मागे श्रेय आहे। याच्या मागे याची आईचं खूप मोठं श्रेय आहे, वडिलांचं खूप श्रेय आहे, सगळ्या फॅमिलीला आम्ही इन्व्हॉल्व केलेलं आणि इन्व्हॉल्व करून आम्ही एक 6 वर्षाचा प्रोग्राम बनवलेला। आणि त्या 6 वर्षाच्या प्रोग्राममधून त्या 10 बाय 10च्या खोलीमधून काढून आज 2000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये आम्ही आणलेलं आहे। आणि मला वाटते, आणि मी आवर्जून आलेलो आहे, मला तसं मी जनरली प्रोग्राममध्ये मला जाणं होत नाही कारण की मी बाहेर जास्त असतो, पण मी आवर्जून आलेलो आहे कारण की मला असं वाटते की आपल्या पुढे जे खूप मोठे रोल मॉडेल आहेतच आपल्याकडे। बाबासाहेबांचा तो खूप मोठा एक आपल्याकडे रोल मॉडेल आहेत। आणि आता तू विचारलं ना एक प्रेशर जे आहे ते प्रेशर कसं हँडल करायचं, ठीक आहे ना। प्रेशर आणि बरेचसे क्वेश्चन जे खूप कॉमन आहेत,
तर निश्चयचं काय झालं होतं एक प्रॉब्लेम सांगतो मी तुला. त्याची इंटरव्ह्यू क्रॅक नाही होत होती. तो आला माझ्याकडे म्हणे मामा म्हणे आता ते मी इतकं प्रयत्न करतो काही होत नाही म्हणजे आता काय करू मला सांगा तुम्ही. मी म्हटलं बघ याच्या पुढे तुझी जर्नी आहे. मी तुला फक्त एक लेवलपर्यंत सर्टन लेवलपर्यंत गाईड करू शकतो त्याच्यावरती करू शकत नाही. पण म्हटलं तू का फेल होतस याच्या मागे एक रिझन आहे. तू असा विचार करतोस इंटरव्ह्यूमध्ये किंवा प्रिपरेशनमध्ये की यार मी जर पास नाही होणार तर काय होणार. बरोबर राईट. हाच एक खूप मोठा प्रश्न असतो आपल्याला. मी याला म्हटलं खूप सिम्पल आहे. फॉरगेट अबाउट पास अँड फेल्युअर. फेल्युअर इज फर्स्ट स्टेप टुवर्ड सक्सेस. आणि हे जर आपण विचार केला ना की इरेस्पेक्टिव्ह ऑफ काही होणार ठीक आहे नंतर पाहू आपण आपलं बेस्ट द्यायचं. बेस्टमध्ये एवढी प्रिपरेशन पाहिजे की तुमचं एक लेवल असं पाहिजे की तो जो तुम्हाला जो इंटरव्ह्यूवर जो क्वेश्चन विचारतोय ना त्याला तुम्ही 10 क्वेश्चन्स केले पाहिजे. तेवढी हिंमत आली पाहिजे आपल्यामध्ये आणि ती होईल फक्त प्रिपरेशनमध्ये है ना. तर दे आर व्हेरी गुड रोल मॉडेल्स टू यू. आणि मला असं वाटलं की ना हे लोक आता जस्ट आलेले आहे मागच्या एक आठवड्यामध्येच आलेले आहेत हे लोक. तर आता मला असं वाटतं की पुन्हा ते 10 महिन्याकरिता पुन्हा शिपवर जातील. आणि महत्त्वाचं आहे म्हणजे मी इवन बांगलादेशला गेलो नाही कधी. हे पूर्ण वर्ल्ड फिरून आलेले आहेत इतक्या कमी वयामध्ये. तर यांच्याकडून पण खूप चांगलं तुम्ही मर्चंट नेव्हीचं गायडन्स घेऊ शकता. माझं असं म्हणणं आहे की जे खूप चांगल्या लेवलवर गेलेले पोरं आहेत त्यांच्याकडून गायडन्स घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि घेता येईल ना. दे आर युअर एज ओनली. म्हणजे तुम्ही 20चे असतील तर हे 25च्या जास्त काही फरक नाही आहे. तर यांच्याकडून जर तुम्हाला असं वाटतं की काही प्रिपरेशन तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण येते किंवा तुम्हाला असं वाटतं की मर्चंट नेव्हीमध्ये जायचं कोणाला असं जर इच्छा असेल तर यांना तुम्ही संपर्क करू शकता. इवन आम्ही एज्युकेशन लोनपर्यंत करून दिलेले आहेत यांच्या. म्हणजे राईट फ्रॉम तुमचं ज्या ज्या गोष्टींची तिथं गरज आहे त्या सगळ्या गोष्टींची आम्ही तिथं एक प्रॉपर एक चॅनलिंग करून दिली होती. मैंने अंबेडकर कॉलेज से बैचलर्स ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन किया है और MBA किया है इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट उदयपुर से. मैं पहले मेरा प्लेसमेंट हुआ टाटा AIG में. मैं मुंबई में थी. उसके बाद फिर मैंने स्विच किया और अभी मैं हैदराबाद में हूँ. तो मुझे मामा ने जब बताया ये लाइब्रेरी के बारे में तो मुझे लगा कि बहुत अच्छा इनिशिएटिव है ये. क्योंकि बच्चों को ये इन्वायरमेंट अच्छा मिलना चाहिए जिसमें वो अच्छे से पढ़ सके और अच्छे से मोटिवेट हो सके पढ़ने के लिए. क्योंकि जब मैं प्रिपेयर कर रही थी कैट के लिए जो कि एग्ज़ाम होती है फॉर MBA तब मैंने भी सोचा था कि मैं एक लाइब्रेरी ज्वाइन करूँगी. घर पे काफ़ी डिस्टर्बेंसेस होते ही है. मतलब लोगों का आना जाना वगैरह काफ़ी फैक्टर्स होते हैं. तो मैंने सोचा था कि मैं भी एक लाइब्रेरी ज्वाइन करूँगी. तो मेरे घर के पास ही एक लाइब्रेरी थी. तो मतलब वो एक मेडिटेशन सेंटर था और प्लस वहाँ पे लाइब्रेरी भी थी. तो मैंने वहाँ पे मैं फर्स्ट डे गई और बट मैंने देखा कि वो फुल पैक थी. और फिर मैंने 1-2 दिन आके देखा तो मैं सुबह 9 बजे आती थी तो वो पूरी पैक होती थी. फिर मैंने वहाँ के थर्ड डे आके वहाँ के मैनेजर से बात की तो उन्होंने बोला कि यहाँ पे लोग सुबह बच्चे 6 बजे आ जाते हैं पढ़ने के लिए. तो फिर मैंने उनसे रिक्वेस्ट किया कि मुझे भी एक डेस्क दो, मुझे भी यहाँ पे पढ़ना है. फिर जब मैं पढ़ने वगैरह लग गई और फिर जब मैंने वहाँ के बच्चों से इंटरेक्ट किया तब मुझे पता चला कि वहाँ पे टोटल 45 वगैरह बच्चे पढ़ते थे. तो जब मैंने उनसे इंटरेक्ट किया तो मुझे पता चला कि ज़्यादातर बच्चे ऐसे थे कि जो बाहर से आए हुए थे. मतलब जो नागपुर के नहीं थे, जो नागपुर के आसपास के गाँव से थे. और उसमें से 10-12 बच्चे ऐसे थे जो जिनके पास घर नहीं था कहीं रहने के लिए नागपुर में. तो वो लोग मेडिटेशन सेंटर में ही रहते थे और वो वहीं पे रहते थे, वहीं पे सोते थे, साफ़ सफाई करते थे और फिर आसपास के मेस में खाना खाते थे. और कुछ बच्चे ऐसे थे जो लोग 1 या 2 साल से प्रिपेयर कर रहे थे और वो 1 या 2 साल से घर से बाहर थे और वहीं पे रह रहे थे क्योंकि वो लोग मतलब काफ़ी डिफ़िकल्ट एग्ज़ाम जैसे UPSC वगैरह के लिए प्रिपेयर कर रहे थे. तो मतलब क्या बहुत अच्छा मुझे लगा सुन के कि यार हम मतलब मुझे ऐसा लगा कि हम तो कुछ नहीं कर रहे, लोगों के लाइफ में कितने स्ट्रगल्स है और लोग फिर भी कितनी मेहनत कर रहे हैं. तो इस सब चीज़ों को देख के मैंने एक ही चीज़ नोटिस की कि सब स्टूडेंट्स काफ़ी ज़्यादा ऑलरेडी हार्ड वर्किंग है. बस उन्हें थोड़े रिसोर्सेज और थोड़ी बेसिक फैसिलिटीज़ की ज़रूरत है और उसके बाद दे कैन डू वंडर्स. तो वही मुझे ये सुन के तो बहुत अच्छा लगा और बहुत अच्छा इनिशिएटिव है. मॅडमने जे शिक्षण घेतलेलं आहे
त्याची माहिती माझ्या मुलीकरता खूप कामाची असेल. कारण आता ही 10वीमध्ये आहे आणि मी हिला बरेचशा सेमिनारमध्ये घेऊन फिरत आहे का तू 10वीच्या नंतर काय करणार आहे. हिची मोठी बहीण जी आहे ती आता MBBS शिकायला गेली आहे नेपाळला. हिचं जे आहे हा मला मोठं थोडंसं चिंतेमध्ये टाकतो आहे. कारण हिचा जे स्वभाव आहे हे थोडासा कॅल्क्युलेटिव्ह आहे सगळ्या गोष्टीमध्ये. तर मला असं वाटतं की हिला मी CS करावं का की आपण जे सांगाल काय मार्गदर्शन कराल असे हे विचारू इच्छित आहे. अनिष्का भगत. ग्रॅज्युएशनमध्ये तू प्रिपेअर केलं चांगल्याने तरी पण चालेल, काही टेन्शन नको घेऊ, आरामात कर, फक्त कॉन्फिडेंट राहा. अजून कोणी पण काही पण म्हटलं तुला आपल्यावर मध्ये बिलीफ राहायला पाहिजे की तू करू शकते. अजून त्याच्या हिशोबाने प्रिपेअर कर, सगळं चांगल्याने होईल. मॅम जर समजून जातं तसं बँकिंगमध्ये SOच्या पण जागा निघतात तर त्यात MBA लागतं, तर HRच्या निघतात, मार्केटिंगच्या निघतात. तर जसं आता मी कॉम्पिटेटिव्हची स्टडी करत आहे आणि जर MBAला समजून जर ॲडमिशन घेतलं तर साईड बाय साईड दोन्ही कसं मॅनेज करायचं. म्हणजे तुला MBAमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे प्लस प्रिपेअर करायचं आहे. हां, कारण त्याच्यात स्पेशलिस्ट ऑफिसरच्या जागा निघतात, त्याच्यासाठी MBAचं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होते का सिलेक्शन MBAमध्ये? नाही, म्हणजे आता प्रिपेअर करायचा विचार करत आहे कारण त्याचा कॅटचा आणि बँकिंगचा अभ्यास सारखाच असतो जवळपास, त्याच्यामुळे. तर म्हणजे मला वाटतं की तू प्रिपेअर तर कर, पण त्याच्यानंतर म्हणजे जर झालं तर जो तो अकॅडमिक जो आहे, जो आपला जो सिलेबस आहे तो आणि कॉम्पिटेटिव्ह सोबत सोबत कसं मॅनेज. मी सांगते MBA खूप हेक्टिक राहते, त्याच्यासोबत काही नाही करू शकत. तर अजून ते पण अगर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झालं तर खूप हेक्टिक शेड्यूल राहते. म्हणजे असं पहिले 6 महिने असं राहते की तुम्ही झोपता पण 3 तास 4 तास बस एवढं, म्हणजे खूप हेक्टिक राहते. पण तू MBA पण केलं तर ठीक आहे, पण अगर तुला असं आहे की टार्गेट आहे की तुझं UPSC जे पण आहे ते करायचं आहे, बँकिंगच. हां बँकिंग करायचं आहे, तर मग त्याच्यावरती फोकस कर, दुसरं काही बघूच, म्हणजे प्लॅन बी ठेवूच नको. पण प्रॉब्लेम असा होता की ते क्लिअर होत नाही, तर एक प्लॅन B पण पाहिजे असं म्हणत आहे. बघ सगळ्यात पहिले तर आता नेक्स्ट एक्झाम केव्हा आहे? आता नेक्स्ट मंथ आहे, नेक्स्ट मंथ. हां, ऑगस्टमध्ये. ठीक आहे, आता हे एक्झाम पहिले चांगल्याने दे तू, ठीक आहे. एकदम कॉन्फिडेंट राहा, तू प्रिपरेशन केलं आहे मला माहीत आहे, केलंच असशील तू खूप चांगल्याने. कॉन्फिडेंट राहा, अभ्यास एक्झामच्या वेळेस बिलकुल घाबरू नको. कॉन्फिडन्सचं मी तुला सांगते, म्हणजे इतकं कॉन्फिडंट राहायला. मी आपली स्टोरी एक सांगते तुझा, की जेव्हा माझं MBA म्हणजे पहिले सिलेक्शन होते, मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे प्रोसेस होतात. तर जेव्हा मी फर्स्ट इंटरव्ह्यूला गेली होती तेव्हा मी म्हणजे खूप कमी टाईम होता, तर मी एकदम चांगल्याने प्रिपेअर नाही केलं होतं, ठीक आहे, ते माझी चुकी होती, मी चांगल्याने नाही केलं होतं. पण मी तरी एवढी कॉन्फिडेंट होती, मी गेली, सगळं जे पण बोलले, तर माझे टेक्निकल्स एवढे स्ट्रॉंग नव्हते पण मी कॉन्फिडेंट होती. तर इंटरव्ह्यूनी मला हेच म्हटलं होतं की तुम अच्छे से प्रिपेयर करो, नेक्स्ट इंटरव्यू के लिए, बट एक चीज़ हमें बस अच्छी लगी की यू आर व्हेरी कॉन्फिडेंट. अजून त्याच्यात माझं सिलेक्शन झालं होतं पण मी ते कॉलेज नाही घेतलं होतं. ठीक आहे, तर मी तुला सांगते की कॉन्फिडन्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तू आता जे देशील बिलकुल घाबरवू नको, प्लॅन बी ठेवूच नको, चांगल्याने कर, त्याच्यानंतर काय झालं आपण बघू, माझ्याशी बोलशील मग. नाही, म्हणजे एज कमी असली तर तेव्हा म्हणजे विचार नाही येत, पण आता जसं जसं एज वाढत जाते तसं तसं असं वाटते की अपॉर्च्युनिटीज संपत आल्या आहेत आणि मुलगी राहिल्यामुळे अजून असं वाटतं म्हणजे घरच्यांचा प्रेशर असतो. तर मग जे प्रॅक्टिकली सगळ्यात चांगलं आहे ते कर. आता काही वेळेपूर्वी आपण विचारलं की चॅलेंजेस आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आहे, बँकिंग वगैरेला क्रॅक करायचं आहे. बघा, इंडियाच्या मध्येच खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत, ते तर गॅरंटी आहे, पण देशाच्या बाहेर खूप लोक इझिली प्रॉस्पर करत आहेत. काय, फर्स्ट अँड फॉरमोस्ट एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आपण बाबासाहेबांचाच एक्झाम्पल घेतलं, ही यूज्ड एज्युकेशन ॲज द वेपन टू फाईट इनजस्टिस इन इक्वालिटी, अँड देन ही बिकेम हू ही वॉज, अँड टुडे आफ्टर सो मेनी इयर्स वी आर स्टील टॉकिंग अबाउट हिम, राईट. हॅव्हिंग सेड दॅट, आपण आपलं बेस ठीक केलं, आणि आता बहीण तुम्ही विचारत होते की मी CS करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की ते करा जे आपल्याला आवडतं. हे कारण बाबांनी, आईंनी, बहिणींनी, मित्रांनी बोललं की हे कर ते कर, तसं बिलकुल नाही केलं. सेकंड, फोकस करा. आपण एक एक करून MBA, बँकिंग, UPSC सगळं एकत्र केलं तर एकही नाही होईल. एक टार्गेट करा, त्याला कंप्लीट करा, आणि मग त्याच्यानंतर इव्हेंच्युअली सगळं 1 by 1 कंप्लीट होईल. आता टॉकिंग अबाउट ऑपॉर्च्युनिटीज अब्रॉड, इंडियाच्या सगळ्यात क्लोज बाय आहे दुबई, जिथे मी काम करतो. दुबईमध्ये काय आहे, 1 करोड लोक राहतात, त्याच्यामधनं 40 लाख तर फक्त इंडियन आहेत, भारतीय लोक आहेत. तर ऑपॉर्च्युनिटी एवढे आहेत आणि एवढं इझी आणि ॲक्सेसिबल आहे. आता मला दुबईमध्ये जाऊन करीब 5 वर्ष झाले. माझं नेहमी एम होतं की मला दुबईमध्ये इनिशियली काम करायचं बिफोर आय कम बॅक टू इंडिया, आणि
आता हाइंडसाईटमध्ये जेव्हा मी बघतो, मी मामांशी बोललो, आईंशी बोललो, सगळ्यांशी बोललो, जे गायडन्स मला भेटलं ते मी खूप लकी होतो. आणि दॅट्स वाय समथिंग लाईक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं एक लायब्ररी, असं एक सेटअप जिथे लोक येऊन प्रश्न विचारू शकतात. काय आहे, आज लोकांकडे कोणी एक सरळ आन्सर द्यायला नाही आहे. लोक युजली गुगलवर जातात की मला काय करायला पाहिजे, मी फेल केलं, या इंडियामध्ये ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत. सो बट अ सेटअप लाईक दिस जिकडे आपण येऊन ओपन कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन्स करू शकतो, ते खूप इम्पॉर्टंट आहे. टॉकिंग अबाउट अब्रॉड, येस, बाहेर जायला थोडंसं जास्त महाग आहे ॲज कम्पेअर्ड टू इंडिया, पण काय तिकडे रिटर्न पण 10 गुणा जास्त आहेत. इंडियामध्ये आपण काही सॉलिड केलं, व्हेरी गुड, इंडियाचे नेक्स्ट 10, 15, 20 वर्ष खूप चांगले आहेत, तिकडे ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. पण आपण बाहेर जाऊन मग वापस आलो तरी ते ऑपॉर्च्युनिटी आपण 10x करू शकतो. मी हे बोलणार, जेही आता ग्रॅज्युएशन संपवत आहेत या इव्हेंच्युअली जॉब बघणार आहेत, एकदा दुबई मार्केट बघा, एकदा साऊदीचं मार्केट बघा, लंडनचं मार्केट बघा, तिकडे काही वर्ष काम करून मग आपण इकडे येऊ तर काय आपलं पण भलं होईल आणि मग आपण तिकडचं जे एक्सपिरियन्स घेऊन आलोय देशाचं पण भलं करू शकतो. आय थिंक तेवढंच माझं आहे. काही प्रश्न कोणाकडे आहेत इंडियाच्या बाहेरच्या ऑपॉर्च्युनिटीजबद्दल तर मी जेवढं देऊ शकतो तेवढं आन्सर देतो.